तुम्हाला दाणेदार पिठलं खायचं आहे तर नक्की ही रेसिपी पहा। ह्याची चव अगदीच अरर आणि तोंडावर राहणारी इतकी आहे, तर नक्की ही रेसिपी करून पहा, कारण ही करायला सुद्धा अतिशय सोपी आणि तुमची मुलं बोट चाटत खातील इतकी नक्की गॅरंटी देऊन ही रेसिपी आजची बनवायला सुरुवात करूया। पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर गाठीचं पिठलं बनवण्यासाठी किंवा झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया। तर इथे 1 वाटी मी घेतलेलं आहे बेसन। जितकं बेसन आहे तितकंच कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हिंग, जिरं, मोहरी, हळद, मीठ, 1 कढीपत्त्याची कांडी, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि लसूण भरपूर सारं घ्यायचं आहे ठेचून। तर हे इथे घेऊन ठेवलेलं आहे। इथे तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या ठेच्याचं सुद्धा करू शकता आणि लागणार आहे तो तेल। तर आता आपण करायला घेऊया रेसिपी। तर आता आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये टाकायचं आहे तेल। तेल टाकणार आहोत 3 टीस्पून। इथे ह्याला भरपूर सारं असं तेल टाकायची गरज नाहीये, कारण आपण ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत। तर आपण 3 टीस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। ते तेल गरम करून घेऊया। तेल झालेलं आहे गरम, तर ह्यामध्ये आपण टाकून घेऊया मोहरी। मोहरी चांगली तडतडते तोपर्यंत जिरं, हिंग, त्यानंतर इथे आपण टाकून घेणार आहोत कांदा आणि आपण जो लसूण ठेचलेला आहे तोही टाकून घेणार आहोत। इथे लसणाचा वापर जास्त केल्यानंतर ह्या पिठल्याला खूप छान चव येते। नरम करून घ्यायचे आपल्याला। इथे कांदा नरम होत असतानाच आपण टाकून घेऊया कढीपत्त्याची पानं। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे कांदा झालेला आहे सॉफ्ट। आता आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत लाल तिखट। इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता, मग तुमचा रंग इथे पिवळट असं पिठल्याला येणार आहे। इथे हळद टाकून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये मी कोथिंबीर आता थोडीशी टाकून घेते, म्हणजे ह्याच्याने चव खूप सुंदर येणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पिठल्याला तसं बाकीचं काहीही लागत नाही, पटकन असं होणार आहे। आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया पाणी। तर ह्या पाणी टाकताना प्रमाण किती ठेवायचं आहे, तर जितकं आपण पीठ घेतलेलं आहे किंवा कांदा घेतलेला आहे त्याच्या 3 पटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे। म्हणजे याचा अर्थ 3 वाट्या आपण इथे पाणी टाकणार आहोत, कारण की जितकं पाणी तुम्ही व्यवस्थित टाकाल तितकं पिठलं असं छान पातळ थोडंसं तयार होईल, एकदम असं घट्ट तयार होणार नाही। तर आपण इथे पाणी आहे हे उकळवून घेऊया थोडंसं। त्यामध्ये चवीपुरतं टाकून घेऊया मीठ। आपण ह्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर काय करणार आहोत, बेसन जो पीठ आहे हा बेसन पीठ थोडं थोडं करून आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। म्हणजे काय होईल, आपल्याला मिक्स करताना व्यवस्थितपणा येईल। पण आपल्याला इथे काही गुठल्या मोडायच्या वगैरे नाही आहेत, कारण आपण हे गुठलीचंच आपण बेसन म्हणजे जो आपण पिठलं करतोय किंवा झुणका बनवतोय तो गुठलीचाच बनवतोय। त्यासाठी आपल्याला जास्त काही गुठल्या मोडायच्या गरज नाही, त्यामुळे पटकन होणारं असं ही रेसिपी आहे। आता आपण परत थोडंसं करून बेसन टाकून घेऊया। एकदम टाकलं तर तुम्हाला ते मिक्स करता येणार नाही किंवा मोठी गुठली होऊन जाईल, त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं करून मिक्स करायचं आहे। रंग पण खूप सुंदर आलेला आहे आणि वास तर खूप सुंदर सुटलेला आहे। आता जो राहिलेला बेसन आहे तो सुद्धा ह्यामध्ये टाकून घेऊया। इथे पहा मस्त अशा उकळी सुटलेली आहे। तर आपण ह्याच्यावरती आता 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। इथे 5 मिनिटाची दणदणून अशी एक वाफ काढून घेऊया आपण। इथे आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आपण ह्याचं झाकण काढून घेऊया
अगोदर एक दोनदा त्याला सारखं मिक्स करून घेतलं, कारण खाली लागायला नको म्हणून. पहा, मस्त अशी गुटल्यांची अशी आपली ही पिठलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे. मस्त असं मऊ पण झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर. भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. पहा, उकळी खूप सुंदर येते. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद केलेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. सर्व करताना किती छान पद्धतीने पहा खाली पडते. अगदी घट्ट झालं नाही किंवा पातळ झालेलं नाही. छान असं गुटल्यांचं पिठलं तयार झालेलं आहे. हे पिठलं तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर, अगदीच नाही तर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर ही रेसिपी करणं अगदी सोपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली? तर आवडली असेल तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. साईडची बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपी ज्या आहेत, साध्या सिंपल रेसिपी माझ्या आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच रेसिपी पाहत राहा. धन्यवाद. खूप सुंदर आपली अशी रेसिपी तयार झालेली आहे. ह्याची चव अगदी अप्रतिम आलेली आहे. अशी चव म्हणाल तर एक नंबर चव. तर ही रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका. अशाच पद्धतीने माझ्या रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.